Maharana Resort, Rai Dam Road, Vadoli Tadoba, Chandrapur, Maharashtra. The best place for your holidays has now become official. Hospitality partner for Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024. Beautiful ambience, surrounded by natural jungle beauty. Luxurious and comfortable family rooms, beautiful tents, delicious veg and non-veg food, swimming pool and rain dance. Ideal for Tadoba Jungle Safari, any party, family outing and other occasions. Maharana Resort welcome all the finalists of Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024 in the internationally famous Tiger Reserve Jungle of Tadoba. Contact number 9822 02970, 9822 02971, 9822 2972. दिनांक 25 सितंबर 2024 को महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संगठन की ओर से चंद्रपुर में शिक्षकों का भव्य राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा निकाला गया। इस तरह का मोर्चा पूरे महाराष्ट्र में 2-3 जिले छोड़कर हर जिले में शिक्षकों द्वारा निकाला गया, जिससे आज पूरी तरह से शैक्षणिक प्रणाली ठप पड़ गई और शायद पहली बार शिक्षकों के रास्ते पर उतरने से स्कूल बंद हुए। चंद्रपुर में हुए मोर्चे में 23 संगठनों ने हिस्सा लिया, जिसमें करीब 5000 शिक्षकों ने मोर्चे में भाग लिया। अन्यायकारी धोरण बंद करने के लिए शिक्षकों ने 15 मार्च 2024 का संच मान्यता का शासन निर्णय रद्द होना चाहिए। उसी तरह से ठेकेदारी पद्धति से शिक्षक रखने की प्रणाली बंद होनी चाहिए, जूनी पेंशन लागू होनी चाहिए इत्यादि मांगों के साथ ये मोर्चा निकाला गया। साथ ही उन्होंने शासन को इशारा दिया कि अगर जल्द उनकी मांगे नहीं मानी गई तो एक बार फिर इतना ही बड़ा विशाल मोर्चा राज्य भर में निकाला जाएगा और आने वाली विधानसभा चुनाव शासन को इसकी कीमत चुकानी होगी। इस मोर्चे में मुख्य रूप से विशाल कुमार खोबरागड़े, उमाजी कोडापे, राजू रंजीवार, विपिन धाबेकर, अशोक राउत, प्रदीप पावड़े, शिक्षक सेना के जिलाध्यक्ष राजेश नायडू आदि मुख्य रूप से उपस्थित थे। महाराष्ट्र शासनाच्या हेकेकर धोरणापुढे प्राथमिक शिक्षक हे कंटाळले आहे। अशैक्षणिक कामे आणि 5 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या विरोधात तसे 15 मार्च मध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे त्या दोन्ही GR रद्द करण्यात यावे या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि हे दोन्ही GR रद्द होईपर्यंत सदर आंदोलन आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या 18 संघटना यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे। सोबतच माध्यमिक विभाग आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या या मोर्चाला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी संपूर्णपणे पाठिंबा दर्शवलेला आहे। विजय असो। चंद्रपुर जिले में हम लोगों ने ये किया है, वो कारण ये था कि 15 मार्च 2024 को जो कंत्राटी शिक्षक भर्ती का जो शासन निर्णय महाराष्ट्र सरकार ने लाया और जिस समय जिसका एक आदर्श बनता है, जिस शिक्षक को 5 सितंबर को हमें सम्मानित किया जाता है, उसी दिन छुपे तरीके से एक शासन निर्णय निकाला गया और उसी के माध्यम से ये बहुजन समाज के लोगों को पढ़ने लिखने का अधिकार प्राप्त न हो, इस हेतु से इन लोगों ने ये अभी जो शासन चल रहा है इनकी बहुत बड़ी साजिश है सारे स्कूल कॉलेज बंद करने की। ये जो कंत्राटी शिक्षक लिया जा रहा है और जो संच मान्यता जो पुरानी संच मान्यता उसको बदल के नए संच मान्यता के तहत शिक्षक कम किए जा रहे हैं, मुख्याध्यापक कम किए जा रहे हैं। ये कुछ नहीं है, ये स्कूल कॉलेज बंद करके अडानी अंबानी को सौंपने का ये षड्यंत्र हो रहा है। इसका हर एक शिक्षक इसका विरोध करता है। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना की तरफ से माननीय शिक्षक आमदार अभ्यंकर साहब की तरफ से हमने पूरा समर्थन इस आक्रोश मोर्चा को दिया है और ये हम होने नहीं देंगे। शिक्षा वागिनीचे दूध है करके और आज देखिए, आज हम देख रहे हैं हमारी आम आदमी पार्टी दिल्ली और पंजाब में जिस तरह से शिक्षा के ऊपर में पूरे जोर शोर से काम कर रही है। शिक्षकों का अधिकार, शिक्षकों के हक, शिक्षकों को शिक्षा के सिवा कोई और काम नहीं दे रहा है। इस तरह का शिक्षा अगर हमारे महाराष्ट्र में अगर आ गए तो सुजलाम सुफलाम होने के ज्यादा से ज्यादा चांसेस रहते और गरीब से लेके तो अमीर सर्व समाजाची, सर्व कर्मचाऱ्यांची या ऑफिस मधल्या यांची धारणा होती की शाळा कधी बंद होऊ शकत नाही, शिक्षकांच्या शाळा 100% बंद होऊ शकत नाही ही यांची धारणा होती। आज मी अभिमानाने सांगतो, चंद्रपूरच्या उदाहरणासह 4 जिल्हे वगळता राज्यात सर्व मोर्चे आज 4
महाराष्ट्र राज्यामध्ये आज 25 तारखेला सर्व जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांनी एल्गार पुकारलेला आहे। 15 मार्च 2024ला जो संचमान्यतेचा जी आर निघालेला आहे तो जी आर बहुजन शिक्षकांच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे, तो रद्द करण्यात यावा अशी ही पहिली मागणी घेऊन तसेच 5 सप्टेंबर 2024ला शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार करताना एक अतिशय घातक असा जी आर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विरोधात काढण्यात आलेला आहे। तो जी आर म्हणजे कंत्राटी पद्धतीचे शिक्षक नेमणे, तो महाराष्ट्र राज्यातील एक वेगळी सुरुवात सुरू करण्यात येत आहे। त्या जी आरच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही 5000 शिक्षकांनी आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे। याशिवाय इतरही काही जिल्हा स्तरावरच्या समस्या आहेत ते त्या सर्व ठिकाणी काढण्याच्या दृष्टीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यापुढे जर ह्या 2 मागण्या आपण पूर्ण केल्या नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर पुन्हा पुढे आंदोलन करण्याचं आहे। या जी आरच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्र राज्यातील 62,000 ज्या शाळा आहेत त्या बंद करून खाजगी शाळा सुरू करण्याचा हा छुपीत हेतू महाराष्ट्र सरकारने अवलंबला आहे, तो आम्ही कधीही पूर्णतः जाऊ देणार नाही। याच्या विरोधात पुन्हा मोठं आंदोलन करावं लागलं तरी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन ते आंदोलन करेल। शिक्षक संख्या कमी करून आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांची म्हणजे जास्तीचे अशैक्षणिक कामं देऊन विद्यार्थ्यांना न शिकवू देत नाही, त्या विरोधात सुद्धा राज्यातील सर्व शिक्षकांनी म्हणजे शिक्षकांचा जो मूळ काम आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ते न शिकवू देता शिक्षकांना इतर ठिकाणी इतर कामाकडे त्याचं लक्ष वेधण्याचा जो शासनाचा धोरण आहे ते सुद्धा त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतोय आणि जिथपर्यंत या सर्व बाबी रद्द होणार नाहीत तिथपर्यंत आम्ही हा मोर्चा यापुढे सुद्धा आम्ही चालूच ठेवूया, आंदोलन करू। यामध्ये या ऐतिहासिक मोर्चामध्ये आजच्या आणि राज्यभर होत असलेल्या 1-2-3 जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्यामध्ये हा मोर्चा आहे आणि प्रथमतः प्राथमिकच्या सर्व संघटना या मोर्चामध्ये सहभागी आहे। विशेष करून माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेने समर्थन दिलं आहे, संस्थाचालकांच्या संघटनेने समर्थन दिलेलं आहे, पालकांनी समर्थन दिलेलं आहे, SNC म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंचाची संघटना, ग्रामपंचायत संघटना या सर्वांनी या मोर्चाला समर्थन दिलं आहे। त्या सर्वांचं म्हणणं एकच आहे की खेड्यापाड्यातील गोरगरिबांचं शिक्षण वाचलं पाहिजे, गोरगरिबांच्या शाळा टिकल्या पाहिजे। 20% कमी का असले ना परंतु ती हक्काची शाळा असते का एका गावातली त्या गावातल्या मुलांना स्थलांतर करायचं काम पडू नये, बसनं ॲटोनं जाण्याचा धोका उद्भवू नये म्हणून त्या गावातली शाळा टिकली पाहिजे, हा आमचा सर्वांचा हेतू आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं की 5 सप्टेंबरला हा कंत्राटी जी आर म्हणजे ज्या दिवशी शिक्षकांचा सन्मान राज्यभर होतो, पुरस्कार दिले जातात, अख्ख्या राष्ट्रपती महोदय आम्हाला पुरस्कार देतात आणि त्या दिवशी आमचीच नेमणूक यापुढे कंत्राटी होईल हा अपमानजनक जी आर काढल्यामुळं राज्यभरातील शिक्षकांच्या भावना उग्र झालेल्या आहे। त्यामुळे आजचा हा दिवस निवडून राज्यभर तीव्र आंदोलन उभारलेलं आहे। तसेच जवळपास 99% शाळा आजच्या या आंदोलनामध्ये बंद आहे। राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदच्या नगर परिषदच्या 99% शाळा आजच्या आंदोलनात बंद आहे आणि शासनाने हे 2 अन्यायी जी आर सोबत जोडलेल्या अन्य मागण्या जर मान्य नाही केल्या तर यापुढे सुद्धा उग्र आंदोलन सर्व संघटनाच्या वतीने राज्यभर पुकारण्यात येईल असं ठरवण्यात आलं। आत्ता कुठं वाडी वस्तीवरचे गावखेड्यातले मुलं शिक्षणाच्या क्षेत्रात विचार केला तर बाल्यावस्थेतून युवा अवस्थेकडे पदार्पण करत असताना ह्या 2 शासन निर्णयामुळे शिक्षणाचं संपूर्णतः खाजगीकरण होणार आहे आणि शिक्षणाचं खाजगीकरण करणे म्हणजेच आमचे गावखेड्यातले मुलं हे शिक्षण प्रवाहातून बाहेर काढणे होय आणि म्हणून ह्या 2 शासन निर्णयाचा विरोध करून हे शासनाने तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी हा राज्यभरचा मोर्चा आहे। जर शासनाने हे जर केलं नाही तर आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने शासनाविरुद्ध आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे आजच्या या मोर्चाला पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा देण्यात आलेला आहे। माननीय शिक्षक आमदार मुंबई जमा वेंकर साहेबांच्या आदेशानुसार आज चंद्रपुरात जे यशस्वीरित्या जो 5000 लोकांचा शिक्षकांचा मोर्चा होता त्याच्यात शिक्षक सेनेने सुद्धा सहभाग घेतला आहे आणि सर्व मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील। इकडे हे मी ग्वाही देतो।